राधे श्याम राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे राधे श्याम राधे श्याम 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 राधे राधे शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पुण्यभूमि पवित्र इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तयाठविता पुण्यराशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञान
ईश्वरासे सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। हरे राम हरे राम 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 हरे हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे गोविंद राधे
गोपाल राधा गोविंद राधे गोपाल गोविंद राधे गोपाल राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोपाल राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोपाल राधे कुंडली गौर हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय आदि शक्ति मुक्ता ताराई की जय रघुरामचंद्र चंद्र भगवान की जय श्रीमद भागवत महापुराण की जय कुंडलेश्वर भगवान की जय गो माता की जय सद्गुरु जी जी महाराज की जय सब संत की जय नमः पार्वती पते हर हर महादेव परम मंगलमय गोपाळ कृष्णाची मंगलमय मूर्ती असलेली वाङ्मय मूर्ती असलेली श्रीमद भागवत कथा आपण सर्वजण श्रवण करत आहोत. श्रद्धाळू सद्भक्तांचं सर्वांचं अंतःकरणपूर्वक स्वागत आणि सर्वांना रामकृष्ण हरी. गेल्या 2 दिवसापासून आपण भगवंताची ही वाङ्मयी मूर्ती असलेली श्रीमद भागवत कथा याचं चिंतन आपण सर्वजण करत आहोत. काल आपण भगवंताच्या भागवत रूपी ग्रंथामध्ये प्रवेश केला. मग तुम्ही म्हणाल काल तर दुसरा दिवस होता, पहिल्या दिवशी काय केलं? पहिल्या दिवशी फक्त आणि फक्त महात्म्य आपण सर्वांनी श्रवण केलं आणि काल खरा कथेमध्ये प्रवेश केला. राजा परीक्षितीचा जन्म कसा झाला, त्याने कर्म कशी केली आणि त्या परीक्षितीच्या कर्माला लोकांनी काय म्हटलं, कशी त्याची वानखाणी केली आपण सर्वांनी काल श्रवण करत असताना हा परीक्षिती राजा सार्वभौम राजा असताना त्याच्याकडून जी चूक घडली त्याचं प्रायचित्त म्हणून त्याला 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्पदंश करेल आणि त्याचा मृत्यू होईल. मग सार्वभौम असताना, सर्व काही व्यवस्थित असताना, ज्ञानी असताना याच्याकडून ही चूक घडली कशी? तर आपण सर्वांनी काल पाहिलं, मनुष्य आहे, मनुष्याकडून चुका ह्या होतच असतात. तसा राजा परीक्षिती सर्व काही सकुशल असताना एक दिवस जेव्हा तो नगराच्या बाहेर भ्रमंती करण्यासाठी, शिकार करण्यासाठी जातो, त्यावेळेस त्याच्या हातून न कळत अनावधानाने ती चूक घडते की एका साधूचा अपराध तो करतो आणि साधूचा अपराध केल्याने साधू तर चिडले नाही, परंतु साधूचा जो मुलगा होता तो मुलगा
मात्र त्याच्यावर चिडला, फार संतापला आणि त्या ठिकाणी त्याने शाप दिला, ज्याने कोणी हे माझ्या पित्यासोबत असं कृत्य केलेलं आहे त्याला येत्या 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प दंश करेल आणि त्याचा मृत्यू होईल. परीक्षितीच्या कथेतून आपल्याला एकच घ्यायचं आहे, ज्या वेळेस परीक्षितीला असं समजलं की 7व्या दिवशी आपल्याला सर्प दंश करणार आहे आणि आपला मृत्यू होणार आहे, तेव्हा परीक्षितीला दुःख झालं नाही. आपण काय सर्वांनी पाहिलं होतं. मग काय झालं तर परीक्षितीला आनंद वाटला की आपल्याला येत्या 7 दिवसामध्ये जे मरण येणार आहे ते मरण आपल्याला सुधरवायचंय. त्या 7 दिवसामध्ये येणारं मरण आपल्याला त्याच्यात भगवंताची प्राप्ती करायची आहे. जमेल त्या पद्धतीने भगवंताची भक्ती करतो आहे, अतोनात प्रयत्न करतो की काय केल्याने फक्त आणि फक्त 7 दिवसामध्येच आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. 1 दिवस 2 दिवस नाही, फक्त आणि फक्त 7 दिवस, काही महिने नाही, फक्त 7 दिवसांचा काळ आपल्या जवळ आहे आणि त्या 7 दिवसामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे. तुम्हाला, मला आणि सर्वांना फक्त आणि फक्त 7 दिवसात मरायचंय बरं का. जसा परीक्षितीला एक 7 दिवसांच्या काळाचं असं उत्कंठा लागली होती की 7 दिवसात परमात्मा आपल्याला भेटला पाहिजे, मृत्यूचा भय त्याला अजिबात नव्हतं असं सांगितलंय ग्रंथात. त्याला फक्त एकच उत्कंठा होती की 7व्या दिवशी भगवंताचं दर्शन आपल्याला घडलं पाहिजे. तुम्ही म्हणाल 7 दिवसामध्ये मृत्यू येणार आहे, आम्हाला कथा सांगता का मृत्यूचं भय द्यायला इथे आले. मी तुम्हाला हा शब्द वापरला, तुम्हालाही 7व्याच दिवशी मरायचंय, मलाही 7व्याच दिवशी मरायचंय. सांगणाराही 7च दिवसामध्ये मरणार आहे, ऐकणारही 7च दिवसामध्ये मरणार आहे, वाजवणारेही 7च दिवसात, साऊंडवालेही सर्व. तुम्ही म्हणाल 7च दिवसामध्ये असं कसं, तुम्हाला काय माहिती, तुम्ही अंतर्ज्ञानी आहे का. 7 दिवसामध्ये म्हणजे सोमवार ते रविवार जे साप्ताहिक आपला काळ असतो त्या काळामध्येच मरायचंय की नाही. असं नको समजा की येणाऱ्या 7 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे, नाही. त्या 7 दिवसामध्ये त्या परीक्षिती राजाने श्रीमद भागवताचं अतिशय निर्मळ मनाने, स्वच्छ मनाने भगवंताची भक्ती केली आणि त्या भगवंताची कथा श्रवण करतो. मग ही कथा परीक्षिती राजाला कोणी सांगितली, आपण काल सुरुवात केली होती की परीक्षिती राजाला ही कथा सांगितली शुकदेव भगवंतांनी. स्वतः त्या ठिकाणी शुकदेव भगवान प्रगट झाले आणि राजा परीक्षितीला जसे जसे प्रश्न निर्माण होत होते तसं तसं उत्तर शुकदेव भगवान त्या राजा परीक्षितीच्या प्रश्नांचे उत्तर देत होते. अनेक प्रकारे त्याचे प्रश्न त्याच्या मनामध्ये उत्पन्न होत होते. मग राजा परीक्षिती एकटाच कथा श्रवण करत होता का, तर नाही. राजा परीक्षिती सोबत काही साधू संत मंडळी सुद्धा गंगेच्या किनाऱ्यावर श्रीमद भागवत कथा श्रवण करत होती. आणि कथा श्रवण करत असताना राजा परीक्षितीची काही साधू संतांनी स्तुती केली आहे की काही चिवान खाणी करताय की हे परीक्षिती, अरे काय मन लावून आणि काय लक्ष लावून तू कथा श्रवण करतोय. परमात्म्याला प्राप्त करायचंय हा एकच हेतू जर मनामध्ये ठेवला तर नक्कीच तो परमात्मा आपल्याला फलप्रद होतो. यानंतर परीक्षितीचा कथा श्रवण केल्यानंतर त्याचा उद्धार झाला आणि शुकदेव भगवान त्या ठिकाणी त्याच्या प्रश्नांची उत्तरं त्याला सांगून त्याच्या मनातल्या ज्या शंका आहेत ते दूर करतायत. इथपर्यंतचा कथा भाग आपण काल पाहिला. त्यानंतर सृष्टीच्या
विराट स्वरूपाचं दर्शन आपण भगवंताचं पाहिलं. यामध्ये भागवताची 10 लक्षणं इथपर्यंतची कथा आपली काल सर्वांनी पाहिली. भागवतामध्ये जी 10 लक्षणं सांगितली त्यामध्ये आश्रय ह्या महत्वाचा, 10 लक्षणांमध्ये एक आश्रय जो सांगितला तो महत्वाचा सांगितला. आणि यानंतर पुढे सूत महाराज 3ऱ्या स्कंदामध्ये प्रवेश करतायत. गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय.